हॅलो, गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेत सकाळचे 7 आणि मी उठली आहे. रात्री दीड दीड वाजले होते झोपायला आणि आत्ता उठले परत. मी आता सगळेजण झोपलेत. मला आता पूजा करायची आहे आणि सगळं साफसफाई करायची आहे. काल घरी नव्हते. मित्रांनो, आज आमचा चाललाय मटणाचा बेत. काल घरी नव्हते, मी ह्यांच्यासाठी सगळं काल करून ठेवलं होतं. भाकरी, भात, फक्त मसाला करायचा होता. म्हणजे त्याचं पण सगळं रेडी करून ठेवलं होतं, लसूण वगैरे सोलून ठेवलं होतं. पण तरी पण त्यांनी केलं. काल बिर्याणी वगैरे खाल्ले आणि बाकीचंच काय काय खायला घातले मुलांना. तर आज चाललाय मटणाचा बेत. आणि मग मी काय करते, आज तुम्हाला आमच्याकडे मटण कसं बनवतात त्याची रेसिपी दाखवते. तर आता बघूया मी मसाला कसा करायचा ते दाखवते. तर मित्रांनो, आता मटणाचा मसाला करायला शिकवते मी तुम्हाला. तर याच्यात आहे ना, एक अर्धी वाटी खोबरं घेतले कापून आणि खडा मसाला काय काय घेतलाय, 2 चमचे पोह्याचे चमचे, प्लेन बरं का, भरून भरून नाही, 2 किंवा भरून घ्यायचा असेल तर 1च चमचा जिरे घेतले, 1 चमचा जिरे घेतले. नंतर मिरे 8 ते 10, लवंग 6 ते 7 घेतल्यात आणि हे दालचिनीचे एवढे तुकडे नाही का, छोटे असे 4 तुकडे घेतलेत. आणि हे सगळं पहिल्यांदा हे बारीक करून घ्यायचं. नंतर अर्धा कांदा घेतलाय चिरलेला आणि ही लसणाची 1 गड्डी घेतली आहे आणि त्याच्या निम्मा आलं घेतले, त्याच्या निम्म. आणि ही 1 छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. आणि हे मटण चिरून स्वच्छ धुवून ठेवले. ही चरबी आहे आणि हे मटण. तर पहिल्यांदा आपण हे सगळं वाटण करायच्या आधी तेलामध्ये चरबी तळून घेणार आहे. आता हे दाखवते मी करून तुम्हाला. मित्रांनो, हा मिक्सर चालू बंद करत आहे ना, हे पूर्ण खडे मसाले आणि खोबरं पहिल्यांदा बारीक करून घ्यायचे. कारण परत म्हणजे सगळे एकत्र केलं ना तर व्यवस्थित बारीक होत नाही, ते खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात. मग आता आपण हे सगळं एक ह्याच्यात घालून घेऊयात. हे अर्धा कांदा, लसूण, आलं, जेवढं लसूण आहे त्याच्या निम्म आलं घ्यायचं. आणि 1 वाटी, साधी छोटी वाटी असते ना आपली, मी दाखवू का प्रमाण तुम्हाला. ही अशी एवढी वाटी असते ना, ही वाटी 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे. आणि मटण आपलं 1.5 किलो आहे. 1.5 किलो म्हणजे 750 ग्रॅम मटण आहे. हे सगळं घालून याची थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची. पाणी न घालता नाही करायची, कारण मग ते करपतं जास्त, त्याच्यामुळे ना थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यायची. मित्रांनो, मी आता याला मटणाला जरा जास्त तेल लागतं. मी परत कशालाच फोडणी देत नाही वरून, हेच फायनल तेल असतं. मग आता हे 2 पळ्या तेल टाकतेय मी, कारण तर्री आम्हाला खूप लागते आणि बाकी परत कशालाच टाकत नाही, त्याच्यामुळे टेबलस्पून तेल टाकले आणि चरबी टाकते याच्यात. फार बारीक केलं नाहीये. ह्याच्यामध्ये काय काय टाकले मगाशी सांगितलं मी तुम्हाला. खूप बारीक करून घ्यायचं नाही, नाहीतर ते खाली लागतं कुकरला. मित्रांनो बघा, ही चरबी व्यवस्थित तळल्या गेली, त्याचा आकार छोटा झालाय. गॅस मोठाच आहे माझा. आपल्याला जेव्हा मसाला वेगळा आणि तेल वेगळं दिसायला लागेल आणि जरा मसाल्याचा रंग डार्क ग्रीन होईल ना, तेव्हा आपण याच्यात मटण टाकणार आहे. हे बघा, पूर्ण आता लगेचच 1 मिनिटात तेल वेगळं आणि मसाला वेगळा व्हायला लागलाय. मग गॅस कमी करते आणि मी आता ह्याच्यात हळद टाकून घेणार आहे.
1 टीस्पून म्हणजे पोह्याचा पाऊण चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार हळद घाला. त्याचा स्मेल आता सध्या खूप छान येतोय. तो सगळा कच्चा मसाला टाकलेला, खडा मसाला टाकलेला ते, आणि या सगळ्या गोष्टींचा स्मेल खूप छान येतोय. आता गॅस मोठा करते परत. याच्यामध्ये मटण टाकले आणि चवीनुसार मीठ टाकले. छान असं मिक्स करून घ्यायचं. याच्यात मी पाणी अजिबात टाकलं नाहीये, कारण मसाला करताना आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं. आणि हळदीमुळं छान रंग आलाय त्याला. गॅस बंद करून आहे ना 1 मिनिट भर परतून घ्यायचं त्याला. याच्यामध्ये आता अजिबात पाणी टाकायचं नाहीये. त्याच्यामध्ये मगाशी घेतलेलं ताटच ठेवतीये मी वरती. याच्यामध्ये पाणी, याच्यावरती पण पाणी टाकत नाहीये. हे असंच बरोबर 1 मिनिट ठेवायचं. तर 1 मिनिट झालंय मित्रांनो. आपण हे ताट काढून घेऊयात. याच्यामध्ये बघा आपोआप त्याला पाणी नव्हतं टाकलं मी, तरी पण खूप छान पाणी सुटले. तर ह्याला फक्त एकदा असं मिक्स करून घेते मी सगळं. झाकण लावून घेणार आहे मी आता. याच्यात काही न पाणी टाकता फक्त वाफेवर आपल्याला हे मटण शिजवायचे आणि कुकरच्या 5 मोठ्या शिट्ट्या काढायच्यात. मग हे मटण तयार होतं. पूर्ण थंड होऊ द्यायचा कुकर. मध्ये आधे काढलं तर मग ते शिजणार नाही व्यवस्थित. तर बघूया आपण हे झाल्यावर. मित्रांनो आता शिट्टी पूर्ण असं हलवून बघायची. त्याच्यातली वाफ गेलेली आहे. आपण आता हे काढूया. मटण पूर्ण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता याचं मला आळणी करायचे. सुक्क करायचे आणि तिखट रस्सा करायचे. तर याच्यासाठी मी आधी सुक्क्यासाठी काढून घेते मटण. पॅन मध्ये डायरेक्ट घेते मी. हे म्हटले की एकदम साधं कर, काय त्याच्यात दुसरं एक्स्ट्रा काय टाकू नको. त्याच्यामुळे आम्ही साध्या पद्धतीनं सुक्क रस्सा कसा करतो ते दाखवते आज. हे झालं. सुक्यासाठी मी हे एवढं काढून घेतलं. हे सुक्यासाठी एवढं मटण काढून घेतलंय मी. आणि आता मिठाच्या रश्श्यासाठी याच्यातलं काढून घेते. हे काळीज आणि चॉप्स छोटे छोटे जे असतात ते रामसाठी काढून घेते. आणि याच्यातलाच थोडासा मसाला आणि हा जो कट आहे, आळणी कट जो आहे तो काढून घेते. आता याच्यावरती पण बघा भरपूर तेल आहे. त्याच्यामुळे आपण ह्या कशामध्येच वरून फोडणी घालणार नाही आहोत. आता याच्यासाठी तिखट रस्स्यासाठी मी गरम पाणी केले. टाकून दाखवते किती टाकायचं ते. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं याच्यामध्ये. मी एवढं पाणी टाकलंय. साधारण 2-2.5 ग्लास पाणी, 2 किंवा 2.5 ग्लास पाणी आहे. ही कन्सिस्टन्सी आहे. आणि आता याच्यामध्ये काय काय टाकायचं दाखवतो मी. हे आपलं घरचा आमचा मसाला आहे हा काळा. तो तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. मी हा 5 ते 6 चमचे टाकते, कारण छोटे चमचे आहेत हे. गॅस चालू करायचा आहे हा. त्याला उकळी येऊन द्यायची आणि 2 मिनिटं फक्त उकळी आल्यावरती ठेवायचं हे गॅसवरती. नंतर नाही लगेच काढायचं, कारण ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे. एव्हरेस्टचा मसाला वापरते मी, किंवा लजीजचा, किंवा घरकुल मसाला वापरते. तर मी आता एव्हरेस्टचा मसाला वापरणार आहे. मी टाकतीये साधारण 1 चमचा ह्याचा पोह्याचा असतो तो. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकतोय आपण याच्यामध्ये. जरा बेतानेच टाकायचं, कारण आळणी जे होतं मगाचं त्याच्यामध्ये पण मीठ होतं.
सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याला एक उकळी घेऊन द्यायची. जरा कमी तिखट करते. हे छोटे 3 चमचे तिखट टाकले आणि लाल तिखट 1 चमचा टाकले आणि याच्यामध्ये पण एव्हरेस्ट मसाला टाकायचा आहे आपल्याला. 2 छोटे चमचे एव्हरेस्टचा मसाला टाकलाय आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायची गरज नाहीये कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे आणि तिखट काय फार जास्त टाकलं नाहीये आपण, त्याच्यामुळे त्याच्यात मी मीठच टाकणार नाहीये. आता याच्यामध्ये सगळं तिखट मसाले वगैरे आहेत ना, त्याच्यामुळे ना ह्याला थोडंसं आपल्याला उकळी काढायची आहे. मग त्याच्यासाठी हे आपलं पाणी होतं ना ते थोडं ह्याच्यामध्ये टाकतेय. ते मसाले वगैरे सगळे मिळून यावेत म्हणून थोडं पाणी टाकतेय आणि ह्याला कमी गॅसवरती उकळी काढायची. गॅस पहिल्यांदा उकळी फुटेपर्यंत गॅस मोठा करणार आहे. उकळी फुटली की गॅस कमी करणार आहे. आता याला उकळी फुटली आहे बघा, याला उकळी फुटली आहे पण हे मिळून आलं नाहीये. तर काय करायचं आपल्याला, अगदी 1 पोह्याचा चमचा असतो ना तेवढं आहे ना ज्वारीचं पीठ घ्यायचं. पोह्याचा चमचा 1 आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते निम्म पाणी याच्यात टाकायचं. म्हणजे तिन्ही ह्याच्यात आहे ना थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम कमी प्रमाणात, नाहीतर मग तुमची तर्री सगळी निघून जाते. आता ह्याला बघा उकळी फुटली आहे. मग आता हे कमी करायचं ह्याचा गॅस आणि हे 1-2 मिनिटं असंच होऊ द्यायचं, म्हणजे सगळा मसाला सगळीकडे व्यवस्थित लागतो आणि सुक्क पण होतं ते. एवढा फक्त 1 चमचा आहे हा पोह्याचा, एवढाच चमचा मी ज्वारीचं पीठ घेते आणि ह्याच्यामध्ये ना अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं. आता हे बघा मी 1 चमचा ज्वारीच्या पिठामध्ये पाऊण वाटी किंवा अर्धा वाटी पाणी घालून घेतले आणि ह्याच्यात थोडंसं टाकते. फार जास्त नाही टाकायचं, 3 भाग करायचे ह्याच्या बरोबर. याच्यात थोडं टाकते आणि बाकीचं राहिलेलं आपण मिठाच्या ह्याच्यात टाकणार आहे. याच्याने मसाला वेगळा आणि पाणी वेगळं असं होत नाही, सगळी भाजी मिळून येते. असं मिक्स करून घ्यायचं. 2-2 मिनिटं फक्त उकळ्या काढायच्या या सगळ्यांना आणि हे रेडी होते. आता हे राहिलेलं पाणी ह्याचं ज्वारीचं पाणी आहे ना ते पण निम्मच टाकते, मला जास्त टाकू वाटत नाहीये, निम्म टाकते. आणि हे आपलं हे वाटणाचं पाणी आहे, हे सगळं टाकते मी आणि याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकणार आहे. एवढं गरम पाणी टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला केवढं रस्सा पाहिजे त्याच्या तुमच्या गरजेनुसार पाणी टाकू शकता. आणि ह्याच्यात मीठ टाकावं लागेल कारण आता पाणी टाकलं ना आपण त्याच्यामध्ये मग ते पांचट होईल, म्हणून मीठ टाकून घ्यायचं. आणि ह्याला पण एक 3-4 मिनिटं उकळी काढून घ्यायची. झालं, हे मिठाचं पण रेडी होतंय. मग मित्रांनो हे 4 मिनिटं झालं, ज्वारीचं थोडंसं पाणी टाकल्यानंतर 4 मिनिटं झालं उकळतंय आणि हे व्यवस्थित शिजलंय पण आणि जेवढं पाहिजे तेवढी ग्रेव्ही व्यवस्थित थिक झालेली आहे. त्याच्यामुळे आता याचा गॅस बंद करते. सुक्क झालेलं आहे आपलं, तरी किती छान आली आणि व्यवस्थित मिळून आलाय सगळा रस्सा. आता हे पण बंद करते. पिठाचं जे आहे त्याला पण आता उकळी फुटायला लागली आहे. ह्याला पण एक ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवरती आपल्याला उकळू द्यायचंय. कमी गॅसवरतीच ठेवायचं. जर का तुम्ही मोठा गॅस ठेवला आणि उकळलं तर त्याच्यावरची तर्री सगळी निघून जाते. त्याच्यामुळे कमी गॅस करून 3-4 मिनिटं फक्त उकळी काढायची याला. मित्रांनो हे झालंय ताट तयार. आपला तिखट तांबडा रस्सा हा पिण्यासाठी दिलाय त्यांना खूप आवडतो आणि सर्दी पण झाली आहे तर ते बरे होतील आता. आणि हे सुक्क केले कांदा आणि ज्वारीची भाकरी. हे शिवचं ताट, याच्यामध्ये सुक्क दिले
आणि त्याला चपाती आवडते तर चपाती आणि थोडासा कांदा दिलाय. रामला पण चपातीच आवडते त्याच्यामुळं चपाती आणि आळणी पाणी दिलंय. माझं ताट दादाचं ताट हे बाबांचा ताट. बाबांना विचार आवडलं का? बाबा आवडलं का? छान छान आहे. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकळून मनीचे हित बुज सारे वर कवना द्याऊ. कोण कुठील मी कवन कार्य मम जनी कैसा राहू. निरसुनी माया गावी अनुभव प्रचिती नको पाहू. अजान हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी सांगू. गरीब जैसा निर्भय निश्चल समसकला पाहू. सद्गुरुराया हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हित भुज सारे कवना दाऊ. दुनिया में आया है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे. वरना ये दुनिया जीने नहीं देगी, खाने नहीं देगी, पीने नहीं देगी. दुनिया में आया है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे. वरना ये दुनिया जीने नहीं देगी, खाने नहीं देगी, पीने नहीं देगी. दुनिया में आया है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे. खेल कोई नया सुबह शाम कर प्यारे. वरना ये दुनिया जीने नहीं देगी, खाने नहीं देगी, पीने नहीं देगी. दुनिया में आया है तो काम कर प्यारे. आईला माझं रक्त लागलं हाताला बेसिनला. ते हे आईला लागलं हाताला, बेसिनला लागलं. बेसिनला लागलं हाताला आईला. मगाशी दुखतंय त्याला आईला. आणि परत लाईक आणि सबस्क्राईब. आणि ती माझी मम्मी नाही मारत परत तुम्हाला त्रास देतो. बाय. ते काय करते आई? बसलाय आता मला पप्पा करायचा. आई बप्पा करायला लागली. आईला हाताला लागल्या बेसिनवरनं. बघा कसं लागलं आईला. आई काय करते? हॅलो, काय करते आई? इस्त्री करतेय. आणि बाबा काय करते? इस्त्री केलेलं. हो आई इस्त्री करते आता. तुझं जेवण झालं ना? हा माझं जेवण झालं चिकन करून. बाबा पण पिक्चर बघते ते. बाबांना बरं वाटत नाही. बाबा बरं वाटत नाही का? बाबा झोपले. बाबा झोपले आता पिक्चर बघून मॅच. आई आता रेस्ट करते. मी लोबान बघत बसलो. दादा काय करतोय? मँगो कट करतोय. दादा मँगो कट करते. तुम्हाला आता उद्या भेटूया. आम्ही उद्या भेट. आणि लाईक करा आणि बाय बाय, गुड नाईट. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि काय वाटतं तुम्हाला आमच्या व्हिडिओज बद्दल? हा तुम्हाला लो ब्लॉग्स सुरू वाटतो. बाय.